नाशिक। एक महत्त्वाची बातमी आहे। ही बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे। नाशिकच्या मुकणे धरणाची जलसंपदा आणि पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली। पालिका आणि जलसंपदा या दोनही विभागाच्या पोलिसांनी स्वतंत्र तक्रारी ऐकून घेतलेल्या आहेत। न्यूज 18 लोकमतनं मत्स्य तक्रारीवर प्रकाश टाकलेला होता। नाशिककरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुकणे धरणात विषारी औषधाची फवारणी केली जात होती। वारंवार न्यूज 18 लोकमतने याकडे लक्ष वेधलं होतं। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी अधिक बोलूया। लक्ष्मण, आपण बातमीच्या स्वरूपात या सगळ्या विषयीचा आवाज उठवला होता की धरणाच्या पाण्यामध्ये विषाची फवारणी होते आणि ते सुद्धा मासेमारी अधिक व्हावी याकरता, तर त्या अनुषंगाने आत्ताचं काय अपडेट आहे? निश्चित नाशिकच्या मुकणे धरण परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैधपणे मासेमारी करण्यासाठी विषाची फवारणी केली होती आणि या विषयीची बातमी जी आहे ती 2 दिवसांपासून न्यूज 18 लोकमतने जी आहे ती लावून धरली होती। प्रकाशात हा सर्व प्रकार आणला होता आणि याचीच आता गांभीर्याने दखल घेतली गेली आहे। आपण जलसंपदा विभाग असेल, नाशिक महानगरपालिका असेल, या सर्वच विभागांना या प्रकरणी कल्पना दिली होती, आपल्या बातमीच्या माध्यमातून कल्पना दिली होती आणि त्याच नंतर आता या दोन्ही प्रशासनांना खडबडून जाग आलेली आहे आणि ह्या दोन्ही विभागांनी स्वतंत्ररित्या नाशिकच्या वाडीवरे पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे आणि जे कोणी या संदर्भात अशा प्रकारे अवैधपणे पाण्यामध्ये औषध फवारणी करून माशांची तस्करी करत असतील अशांना तातडीनं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावं। खरं तर या प्रकरणात यापूर्वी 2 जणांना अटकही झाली होती, मात्र त्यांना सोडून देण्यात आलं होतं आणि 2 ते 3 आरोपी जे आहे ते फरार होते। मात्र आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांवरती या प्रकरणी दबाव वाढलेला आहे आणि नाशिककरांना खरं तर ही दिलासादायक बातमी आहे। पोलिसांकडनं कारवाई होणं आणि या प्रकरणातले आरोपी गजाआड होणं आणि हे जास्त महत्त्वाचे। आणि लक्ष्मण, तू मागच्या वेळेला एक हाही मुद्दा उपस्थित केला होतास या बातमीच्या दरम्यानच की फक्त छोटे मासे नाहीत, तर ज्यांनी कोणी हे घडवून आणलेले आहे स्थानिकांना हाताशी धरून, ते सुद्धा मोठे मासे पोलिसांच्या ताब्यात आले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने अर्थातच हा दबाव प्रस्थापित करण्याचं काम बातमीच्या माध्यमातून आपण करत राहणार आहोत। धन्यवाद लक्ष्मण, माहिती दिल्याबद्दल। पुढील 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त होतोय। कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे। 2 दिवसात तळकोकणात मान्सूनचं आगमन होईल, वातावरण अनुकूल आहे असं कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलंय। येत्या 2 दिवसात तळकोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय कुलाबा वेधशाळेनं। आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी इथं रविवारी मध्यरात्री रंगनाथ मांदळे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घर जळून खाक झालं। सुदैवानं घरातील सगळे व्यक्ती हे बाहेर झोपलेले होते, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील सगळं साहित्य जळून खाक झालंय। मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। घरामध्ये सिलेंडरची टाकी असल्यामुळे प्रथम कुणीही आग विझवण्यासाठी जवळ गेलं नाही। सिलेंडरच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज होऊन घबराटीचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाणी ओतून आग विझवण्याचं काम केलं, परंतु तोपर्यंत सगळं घर जळून खाक झालं होतं। या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।